देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या शुभविवाहाचा पवित्र दिवस म्हणजे महाशिवरात्र। आज शिवरात्रीनिमित्त संपूर्ण देशभर आणि जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शिवभक्तांकडनं ओम नमः शिवाय हर हर महादेव असा जागर केला जातोय। काल रात्रीपासूनच शिवभक्तांनी शिवपिंडीच्या दर्शनासाठी मंदिरांच्या बाहेर रांगा लावल्यात। 12 ज्योतिर्लिंग असलेल्या मंदिरांमध्ये शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते। तर दुसरीकडे गेल्या 45 दिवसांपासून प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आजही प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमात महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी स्नान करण्यासाठी गर्दी वाढलेली पाहायला मिळते। आजचा दिवस हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळेच अनेक पवित्र स्थळांवरती तीर्थस्थळांवरती खास करून गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्यातच महाशिवरात्री निमित्त भाविकांची अलोट गर्दी ही जिथे जिथे अगदी संपूर्ण 12 ज्योतिर्लिंगांसह महाराष्ट्रभर देशभर हर हर महादेव असा गजर ऐकायला मिळतोय। थेट आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, प्रचंड अशी भाविकांची गर्दी झालेली असेल, लाखो भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात असेल, काय अधिक माहिती? प्रज्ञा, 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर महादेवाची ओळख आहे आणि अगदी पहाटेपासून म्हणजे आपण जर बघितलं तर मंदिराच्या बाहेर देखील रांग ही जाऊन पोचलेली आहेत। तर आपण इथे या जे उत्तरद्वार आहे तिथं बाहेरची ही दृश्य बघत आहोत। जवळपास तासभर तरी लागतोय दर्शनासाठी आणि लोक जे आहेत म्हणजे फक्त राज्यच नाही तर देशभरातून भाविक असतील मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। मंदिर परिसर हा बम बम भोलेच्या जयघोषाने दुमदुमून गेलेला बघायला मिळतोय। आज खरं तर म्हणजे हे जे ज्योतिर्लिंग आहे तिथे ब्रह्मा विष्णू महेश असे 3 लिंग जे आहेत ते एका ज्योतिर्लिंगामध्ये आहेत अशी याची ओळख आहे। आद्यपीठ हे खरं तर आहेत। इथे आज सकाळी नेहमीप्रमाणे रोजप्रमाणे पूजा ही केली जाते। त्यानंतर दुपारी 3 वाजता महादेवाची पालखी ही पूर्ण त्र्यंबकेश्वर गावातून मिरवली जाते, मिरवणूक तिची निघते आणि त्यानंतर रात्री इथे महापूजा ही पार पडते। जवळपास 3 तास ही पूजा जी आहे ती सुरू राहते आणि इथे दिवसभर म्हणजे जर यंदा जरी बघितलं तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन हे मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विद्युत रोषणाई मंदिराला आकर्षक अशी करण्यात आलेली आहे। त्यासोबतच फुलांनी हे मंदिर जे आहे ते सजवण्यात देखील आलेलं आहे। काही भाविक आहेत त्यांच्याशी करता आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। मित्र, कुठून आलात तुम्ही? किधर से आप? गावकरीच आहात तुम्ही? बरं, काही या महिला मंडळ आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। आजी कुठून आल्यात? आम्ही इथं त्र्यंबकेश्वर। आज कसं दिवस महाशिवरात्र, कशी पूजा अर्चा उपवास? छान वाटते, उपवास आहे, छान वाटते उपवास। गर्दी भरपूर आहे त्र्यंबकेश्वरमध्ये। आम्ही पण लाईन मध्ये उभे आहे। आज गावातले लोक सगळे गावातल्यांनी सहकार्य केले, आम्ही सहकार्य केलं। तुम्ही कुठले? त्र्यंबकचे स्वामी समर्थ केंद्र। बरं, आज सकाळी सकाळी आला दर्शनासाठी? आम्ही डेली येतो। बरं, रोज या। आपण बघत आहोत खरं त्र्यंबकचे सर्व रहिवासी आहेत आणि ते देखील आज त्यांना देखील रांगेत हे उभं राहावं लागतंय। आज दिवसभर अशाच प्रकारे खरं तर बम बम भोलेचा जय घोष आहे तो बघायला मिळणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, पण त्याबरोबरीनं खरं तर प्रांजल, इथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता आणि लागणाऱ्या रांगा पाहता काही दर्शनाची वेगळी व्यवस्था करण्यात आली का? डिजिटल स्वरूपात काही दर्शन दिलं जातंय का? प्रज्ञा, 26 आणि 27ला म्हणजे या महाशिवरात्रीला 2 दिवस म्हणजे सलग मंदिर जे आहे ते खुलं राहणार आहेत। यासोबतच मंदिर प्रशासनाकडून देखील सर्व व्यवस्था ही करण्यात आलेली आहेत। होणारी गर्दी, संभाव्य गर्दी ही लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून VIP दर्शन हे बंद करण्यात आलेलं आहे। यासोबत जे 200 रुपयाचं देणगी दर्शन आहेत ते देखील बंद असणार आहेत। त्यामुळे एकंदरीतच ही सर्व गर्दी लक्षात घेता संपूर्ण खबरदारी ही मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। काही अजून भाविकांशी बोलूयात। तुम्ही कुठून आलात? छत्रपती संभाजीनगरवर। संभाजीनगरवरून। कधी आला होता? दर्शन झालंय? सकाळी 4 वाजता लाईनला लागलो होतो, आत्ताशी दर्शन झालेत। बरं, काय यंदा प्रार्थना केली महादेवाकडे? काय महादेवाला सांगितलं की सगळं सुव्यवस्थित राहून दे, महाराष्ट्र राज्याला भरभराटी येऊन दे। बरं बाकी बरं, तुम्ही कुठून आलात? मी वसईवरून आलो आहे। सकाळी 2 वाजल्यापासून मी लाईनीत उभा होतो, आता दर्शन झालेलं आहे। अरे बापरे, तुम्ही? We came from Andhra Pradesh. आंध्र प्रदेश। ओके, विशाखापट्टनम। विशाखापट्टनम। Yes. ओके, सो दर्शन हो गया कैसा? हाँ, हो गया सर। ओके, अच्छा हुआ है। अभी क्या पूरा प्लान, किधर किधर जाने वाले हो? इधर घूमने वाला है, हाँ। जा रहे हैं सर। मुश्केश्वर वो सब जाने वाला है सर। ओके,
आपण बघत आहोत प्रज्ञा की आंध्र प्रदेशहून सुद्धा भाविक हे इथे आलेले आहेत आणि महादेवाचं मनोभावे ते दर्शन हे घेत आहेत. नक्कीच. आणि अर्थातच प्रत्येकाला दर्शन मिळतं आहे. तब्बल 3-3, 4-4 तास, तर काही जण अगदी रात्री 2 वाजल्यापासून दर्शनासाठी रांगेत उभे आहेत आणि आत्ता त्यांचं दर्शन पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी प्रांजल.